दादा आता मध्ये आपण युद्धोत्सव मेळावा घेतला संगमनेरमध्ये, कसा प्रतिसाद होता आणि कशा प्रकारे काय म्हणजे त्याच्यामध्ये प्रेरणा हीच आहे की आपण पाहतो की युवकांसाठी आज असं हक्काचं व्यासपीठ हे आज आपल्या देशामध्ये दिसत नाही. आपला देश हा कदाचित एकमेव असा देश असेल की आपण युवकांचा देश म्हणतो, पण या देशामध्ये युवक कल्याण नावाचं मंत्रालय सुद्धा अस्तित्वात नाही. जे आहे ते क्रीडा विभागाशी संलग्न आहे, म्हणजे क्रीडा व युवक कल्याण. त्यामुळं जे क्रीडा संदर्भातले अधिकारी असतात तेच युवक कल्याणाचे कामं योजना राबवण्याचं काम करतात. युवकांसाठी खूप योजना आहेत, पण त्या एक जागी आणलेलं कुठेही केंद्र नाही. आणि म्हणून इनोव्हेशन नावाची एक संकल्पना मी मतदारसंघामध्ये उत्तर महाराष्ट्रात सुरू केली, ज्याच्यामध्ये 4 E's वर आपण फोकस ठेवलेला आहे. एक एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, एंटरप्रिनरशिप आणि इसेन्शियल्स फॉर लाईव्हलीहूड मध्ये जीवनशैलीसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यावर आपण काम करतोय. तर याच्याच अनुषंगाने आमच्या लक्षात आलं की दरवर्षी युवकांसाठी एक उत्सव पण असला पाहिजे, ज्याच्यामध्ये कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, नोकरीच्या संदर्भात, रोजगाराच्या संदर्भात एक कार्यक्रम असला पाहिजे. तो युथोत्सवच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी 2014-15 ला नगर शहरातही हे कार्यक्रम घेतले होते. नंतर त्याचा खंड पडला. आता संगमनेरला आपण तो चालू केलाय आणि दरवर्षी तो मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार आहे.